गीता अध्याय 17 श्लोक 5. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. अशास्त्रविहितं अनुस्वाराचा ङ, घोरन अनुस्वाराचा न, तप्यन्ते तवर आघात घ्यायचा, तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता. अर्धा विसर्ग उच्चार. दंभमधल्या दवर आघात येणार नाही, कारण तो अनुस्वाराचा म झालाय पुढे. म ला भ जोडलेला आहे, ते जोडाक्षर नाही. त्याचप्रमाणे हंकार, ह वर अनुस्वार आहे, त्याचा ङ झालाय पुढे क आल्यामुळे, त्यामुळे ङ ला क जोडलाय, तेही जोडाक्षर नाही, अनुस्वाराचा ङ झालाय, म्हणून ह वर पण आघात येणार नाही. संयुक्ता, यू वर आघात येईल, विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. ता पूर्ण म्हणायचा आणि पोटातनं जोरात हवा सोडून द्यायची. कामराग बलान्विताः, ला पूर्ण म्हणायचा, मग अर्थानं म्हणायचा. कामराग बलान्विताः. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. 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 दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. संधी विग्रह. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपः जनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. अशास्त्रविहितं म्हणजे शास्त्रविधीने रहित किंवा शास्त्रविधीला सोडून, हा सामासिक शब्द आहे. शास्त्रेण विहितं, शास्त्रविहितं, तृतीया तत्पुरुष समास. न शास्त्रविहितं, अशास्त्रविहितं, न तत्पुरुष समास. घोरम म्हणजे घोर किंवा कठोर. तप्यन्ते म्हणजे तापवतात किंवा तप करतात. ये म्हणजे जे. तपहा म्हणजे तप. जनाहा म्हणजे जन किंवा लोक. दंभाहंकार संयुक्ताः म्हणजे दंभ आणि अहंकार यांनी युक्त असणारे, हा सामासिक शब्द आहे. दंभः च अहंकारः च. दंभाहंकारौ इतरेतर द्वंद्व समास आणि त्याचा पुढे दंभाहंकारयोः संयुक्ताः तृतीया तत्पुरुष समास होतो. दंभ आणि अहंकाराने युक्त असणारे. कामराग बलान्विताः म्हणजे कामना आणि आसक्ती. राग म्हणजे अनुराग, प्रीती, आणि बल म्हणजे अभिमान. कामना, आसक्ती आणि अभिमान यांनी युक्त असणारे, हा सामासिक शब्द आहे. कामः च रागः च. कामरागौ इतरेतर द्वंद्व समास.
कामरागयोः बलम, कामराग बलम षष्ठी तत्पुरुष समास आणि पुढे त्याचा कामराग बलेन अन्विताः तृतीया तत्पुरुष समास होतो. अन्वय अशास्त्रविहितं घोरं तपः ये जनाः तप्यन्ते दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. शास्त्रविधीला सोडून किंवा शास्त्रविधी रहित घोर तप जे लोक करतात आणि दंभ अहंकार यांनी युक्त असतात, तसेच कामना, आसक्ती आणि सामर्थ्याचा अभिमान यांनी युक्त असतात, अशा प्रकारे केलेलं तप हे आसुरी तप आहे असं पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आधी आपण तप म्हणजे काय ते बघूया. कुठलीही सत्क्रिया किंवा सत्कर्म सातत्याने 12 वर्ष करणे याला तप असं म्हणतात. तप याचा अर्थ स्वतःला तापवणे, स्वतःच्या इंद्रियांना तापवणे असाही अर्थ होतो. संयमरूपी अग्नीमध्ये आपण आपल्या इंद्रियांना तापवत असतो. स्वतःवर संयम साधणे हे सुद्धा एक प्रकारचं तप असतं. आणखीन पण एका गोष्टीला तप असं म्हणतात. एखादं सामाजिक कार्य सातत्याने करणं ह्यालाही तप म्हणतात. एखादा अभ्यास किंवा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास सातत्याने 12 वर्ष करणं हे सुद्धा त्या ग्रंथाच्या बाबतीत केलेलं तप असतं. आता इथे भगवंत असं सांगतायत की शास्त्रविधीला सोडून किंवा शास्त्रविधी रहित जे घोर तप केलं जातं. आता घोर म्हणजे काय, तर जे तप करू नये असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे तेच करणं म्हणजे शास्त्रविधीला सोडून केलेलं तप आहे. शास्त्रांनी सांगितलंय कुणालाही त्रास देऊ नये, कुणाचंही धन अपहरण करू नये, कुणाचंही क्षेत्र किंवा पत्नी यांनाही हरण करू नये असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. पण दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून काही जण तप करतात किंवा काळ्या विद्येचा उपयोग करतात. अघोरी तप जे आहे तेही ह्या अशास्त्रविहित तपामध्ये मोडतं. एका पायावर उभं राहून तप करणे, अन्न त्याग करणे इत्यादी जी तप आहेत ती घोर तप आहेत. कारण अशी तप करत असताना तुम्ही तुमच्या देहाला प्रचंड त्रास देत असता आणि जेव्हा देहाला त्रास होतो तेव्हा आतमध्ये राहणाऱ्या परमात्म्यालाही त्रास होतो. म्हणून स्वतःला आणि अवतीभोवतीच्या सगळ्या लोकांना त्रास देऊन जेव्हा एखादं कर्म केलं जातं किंवा एखादं तप केलं जातं तेव्हा ते शास्त्ररहित असलेलं किंवा शास्त्राला विरोधी असलेलं तप म्हणावं लागेल. आपल्या मनात असा प्रश्न येतो की मग लोक हे असा अघोरी तप करतातच का? तर बरेच वेळा अशा तपाच्या मागे अहंकार दडलेला असतो. मी हे केलं, रेकॉर्ड तयार करणे हा अहंकार, किंवा बरेच वेळा दंभाने एखादी गोष्ट केली जाते दाखवण्यासाठी. मी केवढं मोठं तप केलं असं दाखवण्यासाठी जेव्हा तप केलं जातं तेव्हा ते दंभ आणि अहंकाराने युक्त असं तप असतं. शिवाय आहे जे तप केलं जातं ते काहीतरी कामनापूर्तीसाठी असतं. काहीतरी मिळावं ही कामना त्याच्या मागे असते किंवा कुणाचं तरी वाईट व्हावं अशी ही कामना धरून काही जण अघोरी तप करतात. त्याचप्रमाणे अनुराग म्हणजे प्रीती, कशावर तरी अत्यंतिक प्रीती असते आणि त्यासाठी मग ते तप केलं जातं. त्याच्यामध्ये अभिमान खूप असतो, अहंकार खूप असतो. जमिनीतलं गुप्तधन मिळावं म्हणून बळी देणं इत्यादी जी काही अघोरी क्रिया आहेत हे सगळं अघोरी तपामध्ये मोडतं. जिभेला गळ लावून घेणं किंवा डोक्यावर अग्नी जाळत
देवाच्या दर्शनाला जाणं, ओले त्याने लोटांगणं घालत देवाच्या दर्शनाला जाणं, अशा प्रकारची जी तप आहेत, हे सुद्धा तपच आहे. तेव्हा आपण तापवतच असतो आपल्या शरीराला. पण ही जी तप आहेत, ही शास्त्रविरोधी आहेत किंवा शरीराला त्रास देऊन केलेली तप आहेत. अशा तपांना घोर तप म्हणतात आणि घोर तप गीतेने सांगितलेलं आहे करू नये, हे पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. कारण अशी घोर तप जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याचा देह क्षीण होतो आणि जीवात्मा त्यालाही अनेक कष्ट पडतात. म्हणून अशी घोर तप खरं तर करू नयेत. अशी घोर तप आसुरी तप म्हणून ओळखली जातात. आपण पूर्वीच्या कथांमध्ये ऐकलेलं आहे की अनेक असुरांनी एका पायावर उभं राहून 12 वर्ष न खाता पिता तप केलं. अशा प्रकारची जी तप आहेत ती घोर तप म्हणून ओळखली जातात. बरं, त्या असुराच्या मनामध्ये तप करताना स्वतःला उन्नत करणं किंवा मोक्ष मिळवणं हा उद्देश असतो का? तर स्वतःला अमर करणं किंवा संपूर्ण तिन्ही लोकांचं राज्य मिळवणं अशी काहीतरी कामना असते. म्हणून असं तप हे आसुरी तप म्हणून सांगितलं गेलेलं आहे. असं आसुरी तप करू नये असा भगवंताचा संदेश आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. हरि ओम तत्सत्.